अस्सलामुअलैकुम दोस्तों इस वीडियो में हम बात करेंगे बांधकाम कामगारांनी शासकीय योजनाचा लाभ घ्यावा। यानी कि दोस्तों जो हमारे बांधकाम कामगार है, महाराष्ट्र के सभी बांधकाम कामगारों से निवेदन है, आग्रह है कि वो शासकीय योजना का लाभ ले। तो इस योजना के तहत यहाँ पर एक कार्यक्रम लिया गया है। कहाँ पर, तो आपको बताएंगे कुडाळ, यानी कि सिंधुदुर्ग का तालुका है कुडाळ, इस गांव के अंदर बांधकाम कामगारांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा कार्यक्रम आयोजित किया गया था। अब यहाँ पे देखेंगे तो पंढरी चव्हाण पंदूर येथे बांधकाम कामगार मेळावा संपन्न। अब यहाँ पे देख सकते हैं स्क्रीन के ऊपर जो हमारी पंढरी चव्हाण है, पंदूर येथे बांधकाम कामगार मेळावा संपन्न। अब यहाँ पे देखेंगे स्क्रीन के ऊपर तो कुडाळ तालुका 17 फरवरी को ये कार्यक्रम आयोजन किया गया था। शासन दरबारी बांधकाम कामगाराचे अनेक प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, या सर्वांचा अभ्यास बांधकाम कामगारांनी करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी बांधकाम कामगाराच्या भव्य मेळाव्यात केले। यावेळी बांधकाम कामगारांच्या सुमारे 800हून अधिक मुलांचा गौरव करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। अब यहाँ पे देखेंगे तो श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र कामगार यांच्या मुलांच्या सन्मान सोहळा व कामगार मार्गदर्शन स्नेह मेळाव्याचे आयोजन पंदूर हायस्कूल गंगाबाई दळवी सभागृह या ठिकाणी करण्यात आले। स्नेह मेळाव्याचे उद्घाटन पंढरी चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांचे उपस्थित पार पडले। यावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, भारतीय चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष CR चव्हाण, अरुण होडावळेकर, श्रमिक कामगार कल्याणकारी संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रजा चव्हाण, उद्योजक बाबल पावसकर, रामदास तौंडेकर, सरिता राउत, पूजा बागनकर आदि उपस्थित होते। और दोस्तों इन्होंने जो हमारे बांधकाम कामगार संगठना है इन्होंने एक पुढाकार लिया और जो बांधकाम कामगारों के बच्चे एजुकेशन अच्छे से अच्छा हासिल कर रहे हैं, ऐसे बच्चों को जमा कर उनका जो एक तरीके से उन्हें प्रोत्साहन दिया और उन्हें बहुत एक अलग अलग तरीके से भेट वस्तू भी दिए गए। यावेळी बोलताना श्री चव्हाण म्हणाले की श्रमिक कामगार कल्याणकारी संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्ता चव्हाण यांनी बांधकाम कामगार व त्यांच्या मुलांसाठी एक वस्तू उपक्रम हाती घेतला। आतापर्यंत शालेय पातळीवर 1 ते 3 क्रमांकाच्या गुणवत्ता गौरव झालाच, मात्र बांधकाम कामगाराच्या 800हून अधिक संख्येने असणाऱ्या गुणवंत मुलांचा गौरव होणारा हा पहिलाच कार्यक्रम असेल। यासाठी श्रमिक कामगार कल्याणकारी संघाची सर्व टीम व कौतुकास पात्र आहे। बांधकाम कामगार हा विविध घटकात मोडत असतो। शासनाच्या विविध योजना असून त्या योजनांमध्ये लाभ त्यांनी घेतला पाहिजे। सर्वप्रथम बांधकाम कामगार हा एक छत्राखाली येऊन अन्यायाच्या विरोधात सुद्धा आवाज उठवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी श्रमिक बांधकाम कामगार कल्याणकारी संघाचे या निमित्ताने विद्यार्थी व पालक यांना एकत्र आणून जो सन्मान सोहळा केला तो निश्चितच कौतुकपद आहे। बांधकाम कामगारांच्या मुलांचा गौरव व सर्वांना प्रेरणा देणारा आहे। शासनाच्या विविध योजना आहे, सरकार जसे बदलते तशा योजना बदलतात। आता ज्या योजना कार्यरत आहेत त्या योजनाचा प्रत्येकाने लाभ घेऊन वाटचाल केली पाहिजे। बांधकाम कामगाराच्या मुलांनी भविष्याचे वेध घेताना मोठमोठ्या पदावर वाटचाल करताना जिल्हाधिकारी विविध पदांचे अधिकारी यासाठी सुद्धा पावले टाकली तर ती सिंधुदुर्गासाठी निश्चितच भूषणास ठरेल असे सांगितले। श्रमिक कामगार कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष रामदास तौंडोलकर यांनी बांधकाम कामगाराच्या शासनाच्या योजनाचा लाभ कसा मिळेल यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार शासनाच्या योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रातील कामगार आता जागा झाला पाहिजे। मात्र ज्या अनेक अडचणी आहेत त्या कशी सोडवता येतील यासाठी श्रमिक कामगार कल्याणकारी संघाच आपल्यासाठी निश्चितच काम करणार आहे। यासाठी तुम्ही एकत्र या असे आवाहन त्यांनी केले। श्रमिक कामगार कल्याणकारी संघाचे राज्य अध्यक्ष प्राजक्ता चव्हाण यांनी बांधकाम कामगाराच्या 21 ते 32 योजनासह बांधकाम कामगाराचे आरोग्यसुद्धा महत्त्वाचे आहे। या संघाच्या माध्यमातून लवकरच गावागावात आरोग्य तपासणी शिबिर घेऊन शासनाच्या आरोग्यविषयी योजना आहेत त्याचा लाभ आपल्या बांधकाम कामगारांना सर्वाधिक कसा मिळेल या दृष्टीने मी सर्वस्व सहकार्याने मी कार्य करणार असण्याचे सांगितले। किरण कुंबल यांनी जिल्ह्यात 25,000 बांधकाम कामगार कार्यरत असून त्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गोसावी यांनी भारतीय चर्मकार समाज पदाधिकारी भारत तेंदुलकर यांनी केले। तो इस तरीके से दोस्तों इन्होंने एक कार्यक्रम लिया, यहाँ पे स्क्रीन के ऊपर देखिए
श्रमिक कामगार कल्याणकारी संघ जो है ये सिंधुदुर्ग की संगठन है और इन्होंने ये बहुत अच्छे से एक कार्यक्रम का आयोजन किया और इसके अंदर कहा जितने भी हमारे जो बांधकाम कामगार के बच्चे हैं एजुकेशन पढ़ाई कर रहे हैं, अच्छे से अच्छी पढ़ाई हासिल कर रहे हैं, तो ऐसे 800 बच्चों को उन्होंने कुछ गिफ्ट देकर उनका इस्तकबाल किया। और दोस्तों इस तरीके से 32 योजना का लाभ आप किस तरह से लेंगे, इस तरीके से उन्होंने भी उसकी भी जानकारी दी। तो ये थी छोटी सी जानकारी। आपके ज़िले के अंदर भी कुछ कोई संगठन इस तरीके से काम कर रही है या नहीं कर रही है, हमें कमेंट में ज़रूर बताएं। तो ये जानकारी आपको कैसी लगी कमेंट में ज़रूर बताएं। जानकारी अच्छी लगी, वीडियो पसंद आए वीडियो को लाइक और दोस्तों में शेयर जरूर करें। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में नई जानकारी के साथ। अल्लाह।